साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी अर्धा किलो गाजर लिहि आणि बीट पण लिहि पाव किलो. माई झाली का झोप का रात्रभर अभ्यासच करत बसली होतीस? नाही झोपले होते. व्हेरी गुड. खूप दमले होते ना हो. आणि आज पेपर सुद्धा नाहीये. अरे वा मग बरं आहे की. बापरे माई ही माकडा तर कुणावर हल्ला करायला आलीत माहिती नाही. मला काय वाटतं ना ही नाईट स्टेची परवानगी मागायला आलेली असणार. नाईट स्टे म्हणजे? म्हणजे हे सगळे जण कुठल्या तरी मित्रमंडळींकडे राहायला जाणार. बरं. किंवा मित्रमंडळींना आपल्या घरात राहायला बोलवणार. अगं बाई हो का? नाही पण त्यांची वर्णन आणि स्टाईली बघा आता. सावकाश काय? हे मायाजी आम्ही आमच्या फ्रेंडला नाईट स्टे साठी बोलवू का? हो आम्हाला पजामा पार्टी करायची आहे. पायजमा पार्टी म्हणजे? अगं पायजमा नाही ग पजामा. त्याच्यात काय असतं माहितीये का आमच्या फ्रेंड्स ना इकडे नाईट ड्रेस घालून येणार. मग आम्ही खेळणार खाणार पिक्चर बघणार आणि मग चिटचॅट करत झोपणार. मग असे किती पायजमे येणार आहेत तुमचे? पायजमे नाही ग पजामास. माझे तर 3 फ्रेंड्स येणार आहेत. साक्षी तुझे ग? माझे समीक्षा येणार आहे नेहा सई आणि अनुराधा. हा म्हणजे 7 झाले. हा हे पल्लव तुझे कोणते कोणते फ्रेंड्स येणार आहेत रे? म्हणजे पार्थ आणि कौस्तुभ असतीलच ना? हो आर्यन आणि अद्वैत सुद्धा. म्हणजे 10 झाले. ए स्टुपिड 11. बरं बरं मान्य आपण ही पार्टी करायची. पण अजूनही आपल्याकडच्या एका मेंबरची परीक्षा व्हायची आहे. मेघना काकूची. माया हो कशाला? म्हणजे माझ्या परीक्षेपायी त्यांची सुट्टी करू दे ना त्यांना पार्टी. ठरलं म्हणजे ठरलं. हे बघा तुमच्या पार्टीमध्ये मेघना काकूंनी पण मज्जा करायला पाहिजे असं वाटतं की नाही तुम्हाला? मग हे बघा मेघना काकूची परीक्षा झाली की आपण मस्तपैकी पार्टी करू. आणि तुम्हाला आदित्य काकाच्या वाढदिवसाला कसा केक केला होता तसा केक पण हवाय की नाही काकूच्या हातचा? हो पण नाही बिन नाही. ठरलं तर मग मेघना काकूची परीक्षा झाली की आपण दणक्यात पार्टी करायची. 30 एप्रिलला पार्टी करूया आपण. काय? व्हेरी गुड. तुम्ही सगळे गोड गोड बोलात माझी. चला जातच पण आपण आपापल्या कामाला चला. कठीण आहे ग भैया पोरांचं. अजूनही तोच विचार चाललाय डोक्यात. फार बेचैन वाटतंय. मला तर सगळ्याच बाजूने कोंडी झाल्यासारखं वाटतं. माझ्यामुळे प्रत्येकाचंच नुकसान होतंय. अहो अहो आता नाना कुठे गेले? अहो
चहा मागितला माझ्याकडे आणि हे बोल. हो किती आरडाओरडा करतेस ग तू. आरडाओरडा काय? अगं पेपर राहिला होता खोलीमध्ये आपल्या, तो आणायला गेलो होतो आता एकदा झाला ना वाचून, परत परत काय वाचताय? चहा गार होईल मग. अगं चहा घेतोच ग, पण ती कॉफीची बातमी आली पेपर मध्ये, ती जरा अर्धवट वाचली म्हणून तो पेपर आणायला गेलो होतो मी. या कॉफीची बातमी आली आहे पेपरात? या असं नाही रे, जनरलच बऱ्याच सेंटर्सवर कॉप्या झाल्या, त्याची बातमी आली आहे, ती वाचत होतो मी. हो. आपल्या केस मध्ये तर सगळं जगावेगळंच झालंय. मी त्या कॉफीशी ना हिचा संबंध आहे ना ज्याने स्वतःवर आळा घेतला त्याचा, आणि आपल्यावर उगीच उपकारांचं ओझं झालं ग. आणि ज्याने कोणी ऍक्च्युअल कॉपी केले ना तो फिरतोय मोकाट डोमिनोज म्हणत, पण ज्याने स्वतःवर आळ घेतला ना त्या मुलाचं मला खरंच कौतुक वाटतं ग. नाही आजच्या जगात कोण कोणासाठी करतं असं, पण ना काही माणसांच्या अंतःकरणात चांगुलपणाचा झरा असतो. आणि असं काय झालं ना की तो आपोआप पाजरायला लागतो, नाही संजीव? हो ना, कोण कुठला मुलगा आणि मेघनासाठी दत्त म्हणून उभा राहिला, पण स्वतःचं केवढं मोठं नुकसान करून घेतलंय त्यानं. अहो नाही नाही, आपण त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं. हा, तो दोषी नाही हे आपण सिद्ध करायला हवं. बरोबर. मेघना, मी आज तुझ्या कॉलेजमध्ये येतो, तुझ्या प्रिन्सिपलना भेटतो. नाही नको नाना. अरे भांडायला येत नाहीये पालक म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून येतोय. अरे ज्याने आपल्यासाठी एवढं केलं त्याच्या पाठीशी आपण उभं राहायला हवं, असं नाही वाटत तुम्हाला? हो ना, पण काय नाव काय म्हणाल त्याचं? नाही नाही, ते तेवढं महत्वाचं नाहीये, ते काय कॉलेजमध्ये कळेल. महत्वाचं हे आहे की निरपराधाला शिक्षा होता कामा नये आणि अपराधी मोकाट सुटता कामा नये. हा, मला तुमचा मुद्दा अगदीच मान्य आहे, पण नाना मी बघतो ना काय करायचं ते. बघ टाळटाळ करायची नाही. रमेश, तो जर इथे आला तर मी काय बोलणार आहे त्याच्याशी, की त्याने असं का केलं? नाही बोलू शकत मी त्याच्याशी. त्याने जे काही केलं ते मेघनाच्या प्रेमाखातर केलं हे माहिती आहे मला. आणि मी मेघनाला सोडून जाणार असं का वाटतंय तिला? मी असा वागतोय का तिच्याशी? ओह गॉड. प्रेम माणसाला वेड्यासारखं वागायला लावतं हे पूर्णपणे कळून चुकलंय मला आता. नाहीतर मी इथे आलोच नसतो. कटिंग. हाय. हाय. चहा झाला. निघतो. ओके. बाय द वे, कॉपीचा आळ स्वतःवर घेऊन तू मेघनाला नाही, त्या कॉपी करणाऱ्याला वाचवला. काय ग मेघना, खोलीत कंटाळा आला? अहो हो ना, फार बोर झाले आज. चेंज म्हणून इथे बसायला आले. नाही आणि तसंही अंगणात बसायला फार आवडतं मला. खरंच इथे कसं अगदी मोकळं मोकळं वाटतं नाही?
माई आहो तुम्ही बसा ना, या. नको, तू बस, अभ्यास कर, माझी कामं पडलेत आता. मेघना, हं? रागवणार नसलीस तर एक विचारू का ग तुला? माई मी कशी रागवेन तुमच्यावर? बोला ना. तसं नाही ग, काही गोष्टी खूप नाजूक असतात, म्हणजे गैरसमज होऊ शकतो ना, म्हणून विचारलं. त्या मुलाने त्याचा कुठलाही दोष नसताना स्वतःवर आळ घेतला, म्हणून आदित्य रागवलेला नाही ना तुझ्यावर? माई अगं नवरा आहे तुझा तो, त्याला संशय येऊ शकतो ना. अगं पुरुषांच्या मनात काय काय चालू असतं ना, हे आपल्याला नाही कळत. नाही म्हणजे त्या मुलाची ओळख देख नाही, काही संबंध नाही, आणि स्वतः कॉपी न करता सुद्धा त्याने केवळ तुला वाचवण्यासाठी स्वतःवर आळ घेतला. असं का केलं असेल त्यानं? असा प्रश्न त्याच्या मनात येऊ शकतो ना. माई आदित्याच्या मनात? मला ठाऊक आहे, आदित्य संशयी नाहीये. नाही हो माई, अगदीच नाही. अहो तो तुमचा मुलगा आहे माई, खरंच खूप चांगला आहे. इनफॅक्ट चांगला हा शब्द त्याच्या चांगुलपणा पुढे फिका पडतो, तोकडा पडतो. उलट मलाच कधी कधी वाटतं की मीच त्याच्या योग्यतेची नाहीये. ए नाही खरंच. वेडाबाई चल, असं काहीतरी नाही बोलायचं. अगं त्यानेच तर तुला पसंत केली ना. हा, तुला आठवतंय आम्ही तुझ्याकडे आलो होतो आणि त्याच्यानंतर तू उत्तर द्यायला केवढा वेळ लावला असते. आम्ही तर सगळे हवाल दिलच झालो होतो बाई, पण ह्याने काय डिक्लेअरच केलं मुली घरात, लग्न करेन तर ह्याच मुलीशी, नाहीतर करणार नाही. हो बाळा, तुझ्यावर त्याचा किती जीव आहे ना हे ठाऊक आहे मला, आणि मलाच नाही तर घरात सगळ्यांनाच ठाऊक आहे. जीवापाड प्रेम करतो तो तुझ्यावर, आणि म्हणूनच ना मेघना, जेव्हा जीव असा खोलवर जडलेला असतो ना, तेव्हा त्या माणसाच्या मनात शंका छळ मांडतात, आणि म्हणून भीती वाटते. म्हणून विचारलं हो तुला. अरे देवा, चौथी शिट्टी झाली, गप्पा मारत राहिल्याने झालं ना सगळं. दिवसेंदिवस गुंता वाढतोच आहे, आणि मी फक्त मनस्ताप देते आदित्यला. माधवी, पाय मोकळे करून येऊया, चल आपण पार्कापर्यंत जाऊया. नको ग, खूप काम आहेत. अगं काय काम आहेत, स्वयंपाक पण झालाय आपला. ह्यांचा फोन आलेला ऐकलास ना? फोन ऐकला मी, पण काही विशेष काम सांगितलंय का? घर लखलखीत करायला हवं. येत आहेत ना 2 दिवसांनी वज्रेश्वरीहून. अगं पण सगळं तर आवरलेलं आहे, आणखी काय करायचंय? इथे का धूळ आहे, तिथे का डाग आहे, असं सुरू करतील आल्याबरोबर. हा ना त्यांचा मंत्र चळेपण आहे, आणखी काही नाहीये. मन खात असेल ग. आयुष्यभर गैरव्यवहार केले, मलाही करायला लावले. खोटं वागणं, चोरासारखं जगणं, पोरीलाही दबावाखाली ठेवणं. हे मनावरचे डाग नाहीये तर काय आहे ग? माधवी, तुमच्या आयुष्याचं झालं ते झालं. त्यासाठी तुम्हाला जो काही पश्चाताप करून घ्यायचा आहे, जे काही प्रायश्चित्त करायचंय ते जरूर करा, नाही कराच, पण त्यात मेघनाला उठू नका. तू मेघनाला फोन करणार होतीस ना? हो ग, त्या कॉपी प्रकरणाचं काय झालंय कोण जाणे.
हा बोल आई. हा मेघना, या कॉपी प्रकरणाबद्दल तुला कोणी काही बोललं नाही ना ग घरी? नाही ग आई. आदित्यकडचे सगळेजण कसे आहे ठाऊक आहे ना तुला. हो ग, म्हणूनच आपल्याकडून काही कमी जास्त होऊ नये ना असं वाटतं. काळजी घ्या. बाबा येतीलच 2 दिवसात, मग आम्ही येऊन जाऊ. घरात अपसेट असतील ना ग सगळे? तुम्ही त्यांना सांगितलेत का ग सगळं? हो. अगो बाई, त्याच्याविषयी पण? आई, आता अदूला टाळून हे प्रकरण सांगता येईल का? अगं हो, पण भीती वाटते ग. काय म्हणणं पडलं सगळ्यांचं? सगळ्यांचं म्हणणं आहे की त्या मुलाचं करिअर खराब होऊ नये म्हणून आपण काहीतरी करायला हवं. हो बाई, नको नको, आता वाढवू नकोस ग बाई. त्यांनी स्वतःहून हे सगळं केले. आपण काही सांगितलं होतं का त्याला हे करायला? तू तसंच सांग सगळ्यांना. नाही सांगणार. तू ही सवयीनं असाच विचार करायला लागलीस का आई? आई, या घरात देवाचा अवडंबर नाहीये. इथल्या माणसांच्या मनातच देव आहे. त्यांच्या समोर असलं काहीही बोलणार नाही. आणि कोणीच मला असं म्हणालं नाही की बरं झालं तू सुटलीस ना, तू वाचलीस ना, त्याचं काही होऊ दे. प्रत्येक जण हेच म्हणतोय की त्याचं नुकसान झालंय, त्याची काळजी करायला हवी. तुझीच वाट बघत होते मी. मेघना, काय झालं? मी आदित्य नगरकरला भेटलो आज. पण कशासाठी? मला नानांना उत्तर द्यायचं होतं आणि त्याच्या उपकारांचं ओझं झालं होतं मला. कारण नात्याने बायको आहेस तू माझी. तुला वाचवून त्याने माझ्यावरच उपकार केले होते. सो कोकम सरबत वगैरे काही हवंय का? आदित्य, आपल्या गुंत्यातून बाहेर पडण्याचा मी मनापासून प्रयत्न करत होते, तर हे आता नवीनच उद्भवलंय आणि तुला नवीनच मनस्ताप. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. तसं पाहायला गेलं तर याही प्रकारात चूक कोणाचीच नाहीये. त्याने जे काही केलं ते प्रेम करणारी माणसं असंच वागतात. तो खरंच भेटला तुला? हो, माझ्या अंदाजाप्रमाणे तो आमच्या नेहमीच्या ठिकाणावर आला होता.
मग काय म्हणाला? तो काही नाही म्हणाला. मीच म्हणालो त्याला की कॉपीचा आळ स्वतःवर घेऊन तू मेघनाला नाही वाचवलास तर त्या कॉपी करणाऱ्याला वाचवलास. कारण तो कॉपी करणारा तर मोकाटच सुटलाय ना. बस एवढं बोलून निघालो मी. कारण तेच सत्य आहे.